जय हिंद मित्रांनो, नेहमीप्रमाणे आपण यूथ पॉवर अर्थात युवा शक्ती जे उद्याचं भविष्य आहे विद्यार्थी मित्र यांच्याशी संवाद साधत असतो। आज देखील आपण एक नवा विषय घेऊन विद्यार्थ्यासोबत संवाद साधणार आहे। तर हा संवाद विद्यार्थ्याच्या जीवनाला नक्कीच कलाटणी देणारा ठरेल अशी अपेक्षा आहे आणि ठाम विश्वास आहे। तर एक किरण ज्ञानाचा वेध विद्यार्थ्याच्या मनाचा या उपक्रमांतर्गत आपण अनेक विद्यार्थ्याच्या भेटी घेत असतो, अभ्यासाची चर्चा करत असतो आणि या चर्चेतून आपल्याला विद्यार्थ्याच्या मनाचा वेध घेतल्यानंतर अभ्यासाविषयी अनेक अडचणी ज्यावेळेला जाणवतात त्यावेळी आपण त्यावर सोल्युशन सांगत असतो, विद्यार्थ्याला उपाय सांगत असतो आणि नक्कीच हे उपाय विद्यार्थ्याच्या मनातील अडचणी दूर करणारे असतात। तर याच पद्धतीने आज देखील आपण एक सुंदरसा एक किरण ज्ञानाचा वेध विद्यार्थ्याच्या मनाचा या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्याची संवाद साधल्यानंतर अनेक विद्यार्थ्याच्या मनामध्ये जो इंग्रजी विषय आहे मित्रांनो तो अवघड वाटतो। बऱ्याच विद्यार्थ्यांना त्याचं वाचन कसं करावं हे अवघड जातं, म्हणून याच विषयाला अनुसरून इंग्रजी विषय सोपा करण्यासाठी पायाभूत वाचन इंग्रजीचं येण्यासाठी विद्यार्थ्याला आजचा व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे, नक्की बघा। तर चला मित्रांनो, आजचा मुख्य विषय आहे की इंग्रजी पायाभूत वाचन कसं सोप्या पद्धतीने आपण शिकणं गरजेचं असतं आणि ते कसं शिकावं याविषयी हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे मित्रांनो। तर लगेच आपण इंग्रजी बेसिक जे वाचन आहे ते येण्यासाठी नेमकं काय करावं, तर या व्हिडिओच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ बघितल्यानंतर नक्कीच त्या विद्यार्थ्याला इंग्रजी बेसिक वाचन कसं करावं हे समजणार आहे। तर चला समजून घेऊया की बेसिक इंग्रजी वाचन आपण कसं करण्यासाठी सोपा पर्याय आहे आपल्याकडं। तर नंबर 1 विद्यार्थी मित्रांनो, आपण फक्त काय करतो, डोक्यामध्ये आपला एकच विचार येतो की इंग्रजी खूप अवघड आहे, त्यानंतर इंग्रजी आपल्याला येत नाही आणि आपण वाचू शकत नाही, असं जे मनामध्ये आपण घर करून आपण तयारी कमी दाखवतो, तर हा भ्रम चुकीचा आहे। तर विद्यार्थ्यांनी हा भ्रम मनातून काढून टाकणं गरजेचं असतं, कारण प्रयत्न केल्याशिवाय कोणती गोष्ट मिळत नाही हे आधी आपण समजून घेणं गरजेचं असतं। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण काही पायऱ्या सांगणार आहे, त्या तुम्हाला नक्की आवडतील आणि तुमच्या ज्ञानामध्ये भर पडेल। तर नंबर 1 विद्यार्थी मित्रांनो, आपल्या मनामध्ये अजून एक शंका असते की आपण 7वीला आहोत, 8वीला आहोत, पुढच्या वर्गात गेलो तरी आपल्याला इंग्रजी वाचता येत नाही। याचं एक मुख्य कारण आहे मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे की एखादी बिल्डिंग किंवा कोणती समजा घर तयार करायचं असेल तर त्याचा पाया खूप महत्त्वाचा असतो मित्रांनो। जसं त्याचा बेस तयार केल्यानंतरच ती बिल्डिंग उभी राहते, किंवा आपण जर बेस पक्का केला नाही तर ती बिल्डिंग किंवा ते घर कोसळतं असं आपल्याला म्हणता येईल। तर ही गोष्ट करत असताना मला एकच सांगायचं की या पद्धतीनेच आपल्या इंग्रजीचं सुद्धा तसंच आहे। आपला जर पाया कच्चा असला तर आपल्याला इंग्रजी वाचन येऊ शकत नाही मित्रांनो। तर या ठिकाणी आपल्याला त्याच पद्धतीने आपल्याला इंग्रजी वाचन शिकायचं आहे मित्रांनो। तर नक्कीच आपण त्या गोष्टीवर फोकस करूया। चला तर मित्रांनो, या ठिकाणी इंग्रजी पायाभूत वाचन येण्यासाठी सर्वात पहिले तुम्हाला आपली जी मराठी बाराखडी असते मित्रांनो, तेने ही पाठ करणं गरजेचं असतं, कारण इंग्रजीचे उच्चार आपण आपली मातृभाषा मराठी असल्यामुळे त्याच्यातून आपण सराव करत असतो, म्हणून तेने ही बाराखडी पाठ करणं गरजेचं असतं। हा झाला 1 नंबरचा पर्याय। आता 2 नंबर तुम्हाला गरज आहे ती A ते Z जे अल्फाबेट आहे इंग्रजी, तर ते पाठ करणं गरजेचं असतं, कारण हे केल्याशिवाय तुम्हाला पुढची पायरी तुम्हाला समजणार नाही। म्हणून आपल्याला इंग्रजी पायाभूत वाचन येण्यासाठी ह्या गोष्टी गरजेच्या असतात। हे केल्यानंतर मित्रांनो आपण
3 नंबर म्हणजे आपण जी छोटी आणि मोठी बाराखडी पाठ केल्यानंतर जी मराठी बाराखडी आहे मित्रांनो, उदाहरणार्थ क ते ने, आणि छोट्या बाराखडीमध्ये आपण शिकलेलो असतो अपासून पर्यंत, तर त्याला जोडी मोठी बाराखडी मराठी अ ते ने झाल्यानंतर क ते ने या मोठ्या बाराखडीचा तुम्ही सराव करणं गरजेचं असतं. आणि ती पाठ करण्यासाठी सर्व अक्षरं पाठ करत बसण्याची गरज नाही, कारण छोट्या बाराखडीमध्ये ते अक्षरं पाठ झालेले असतात. फक्त आपल्याला जी मोठ्या बाराखडीची क ची जी ओळ आहे मित्रांनो, ती पाठ करणं गरजेचं आहे. जशी क, का, की. तर या ओळी तुम्हाला पाठ करणं गरजेचं आहे. मराठीमध्ये जर या ओळी पाठ झाल्या तर त्यानंतर मित्रांनो तुम्ही ABCD पाठ केलेली असते. आणि ABCD पाठ केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी एक फायदा होतो मित्रांनो, जी बाराखडी आहे मोठी, तर त्याचसाठी लागणारे जे इंग्रजी अल्फाबेट आहेत ते जोडण्यासाठी मदत होते. उदाहरणार्थ क जर अक्षर तुम्हाला तयार करायचं असेल तर क साठी के हे अक्षर तुम्हाला ABCDमध्ये सापडतं मित्रांनो. म्हणून आपण पहिलं ABCD पाठ करणं गरजेचं असतं. त्यानंतर का जर तयार करायचं असेल के ए असे अक्षर आपल्याला ABCDमध्ये सापडतात. म्हणजे ही एक पायरीवर तुम्हाला जाणं गरजेचं असतं. म्हणून तुम्हाला क पासून कहापर्यंत जर ही वळ पाठ झाली तर बाकीचे अक्षरं जे असतात मित्रांनो, फक्त अदलाबदल करून त्यांचे उच्चार तुम्हाला समजून घेणं गरजेचं असतं. आणि असं केल्यानंतर तुम्हाला हा फायदा होईल की सर्व नेपर्यंत अक्षरं तुम्हाला जोडता येतील. आणि ही जोडणी तुम्ही एकदा पायाभूत शिकले तर तुम्हाला डायरेक्ट शब्द तयार करता येतील. आणि शब्द तयार करता आले तर वाक्य तयार करायला सोपं जाईल. म्हणून तुम्हाला एकच सांगतो, हे एकदा शिकल्यानंतर तुमचा सराव महत्त्वाचा असतो. आपण म्हणतो ना, ट्राय बट डोंट क्राय, प्रयत्न करा पण रडू नका, असं आपण म्हणतो. तर हे आत्मसात प्रत्यक्ष कृतीत आणण्यासाठी आपल्याला या गोष्टी उपयोगी पडतील. कृतीत आणल्यानंतर तर आपण या सर्व ज्या पायऱ्या बघितल्या मित्रांनो, तर नक्कीच पायाभूत जे बेसिक इंग्रजी वाचन आहे ते तुम्हाला हे सर्व केल्यानंतर नक्कीच येईल. याच्यामध्ये कसर राहणार नाही. आणि काही जे अपवादात्मक शब्द आहेत ज्याचे उच्चार वेगळे निघतात, परंतु ABCD किंवा मोठ्या बाराखडीच्या शब्दरचनेमध्ये ते बसत नाही, असे शब्द दररोज आपल्या वयानुसार तुम्ही पाठ करणं गरजेचं असतं. आपल्या वर्गानुसार पाठ करणं गरजेचं असतं. एकदा की शब्दसंग्रह तुमचा वाढला तर इंग्रजी हा विषय एकदम सोपा जाऊ शकतो मित्रांनो. आणि हा भ्रम काढून टाका की इंग्रजी खूप कठीण असतं. तर तुम्हाला सांगतो, जर तुम्ही प्रयत्न केले, योग्य पद्धतीने इंग्रजी विषय हाताळला, तर इंग्रजीसारखा सोपा विषय दुसरा कोणताच नाही. इंग्रजी हा खूप सोपा विषय आहे. मनातून पहिलं भीती काढून टाका आणि जे गरजेचं आहे बेसिक ते जमा करा. आणि मग बघा तुमचं इंग्रजी वाचनामध्ये कशी जादू होते. अशा पद्धतीने आपल्याला जर इंग्रजी विषय वाचण्यासाठी ज्ञानाची मॅजिक करायची असेल तर मेहनत घेणं गरजेचं आहे मित्रांनो. फक्त आपण स्वप्न बघून चालत नाही, तर ते पूर्ण करण्याचं मनगटात बळ ठेवणं गरजेचं आहे. हेच या ठिकाणी आपण सांगू शकतो. आणि नक्कीच या ज्या पायऱ्या आहेत मित्रांनो, ABCD पाठ करा, येते झेड, त्यानंतर मराठी अ ते ने बाराखडी पाठ करा, त्यानंतर मोठी बाराखडी पाठ करा. आणि पहिली वळ पाठ केल्यानंतर शब्दाच्या अदलबदल प्रॅक्टिस करा, म्हणजे सराव करा. आणि नक्कीच यश मिळवा मित्रांनो. तर पायाभूत इंग्रजी तुम्हाला नक्की वाचता येईल. आणि तुमचं जे भविष्य आहे, जे फ्युचर आहे, ते अत्यंत ब्राईट होईल. आणि तुमच्या मनातील भीती निघून जाऊन तुम्ही एक सुंदर पद्धतीने तुमच्या वाचनामध्ये प्रगती करू शकता. आणि एकदा की आत्मविश्वास वाढला तर तुम्हाला या ज्ञानाच्या स्पर्धेमध्ये कोणी चालू शकणार नाही मित्रांनो. तर नक्कीच तुम्ही या पायऱ्याचा वापर करा आणि या पायऱ्या निश्चित तुम्हाला मदत करतील आणि नक्कीच तुम्हाला यशाकडे घेऊन जातील मित्रांनो. तर नक्की लक्षात ठेवा की शब्द कसे तयार होतात. उदाहरणार्थ जर काका शब्द काढायचा असेल तर तुम्हाला के काका असं जोडता येणं गरजेचं आहे. हा खास व्हिडिओ फक्त अशा मित्रासाठी की ज्यांच्या मनामध्ये इंग्रजीची भीती आहे, वाचन अवघड जातं आणि वाचण्यासाठी अनेक गोष्टीला अडचणीला सामोरी जावं लागतं, अशा विद्यार्थी मित्रांसाठी आहे.
ज्यांना वाचता येतं किंवा ज्यांचा सराव आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ समजा आपण असं म्हणू की नाहीच, परंतु त्या विद्यार्थ्यांनी ह्या गोष्टी समजून घेतल्या त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो मी पहिल्यांदा. कारण या गोष्टी त्यांना लवकर कमी वेळेत समजल्या म्हणून त्यांना वाचता बेसिक जे वाचन आहे, वाचन लेखन ते येतं. म्हणून अशा विद्यार्थ्यासोबतसुद्धा तुम्ही अनुभव विचारा की तुम्ही कसे शिकले, मग ते तुम्हाला सांगतील. म्हणजे त्यांच्या मनामध्ये जे ज्ञानाचा साठा आहे तो तुम्हाला मिळेल आणि अशा गोष्टी केल्यानंतर नक्कीच तुम्हाला यश येईल मित्रांनो. तर असं करून बघा की ज्ञान दिल्याने ज्ञान वाढतं. कारण हे ज्ञान द्यायला असतं, फक्त ठेवायला नसतं. कारण हे ज्ञान दिल्याने दुप्पट होतं आणि अनेक पटीने ते वाढत जातं. आणि तुम्हाला सांगतो, ज्ञान ही अशी शक्ती आहे की ते कोणी चोरू शकत नाही. आणि ज्ञान अशी शक्ती आहे की त्या ज्ञानाच्या शक्तीमुळे आपल्याला कोणी हरू शकत नाही. म्हणून नक्कीच या पायऱ्या प्राप्त करा मित्रांनो. आणि इंग्रजीसारख्या तुम्हाला अवघड वाटणाऱ्या परंतु सोपा असणाऱ्या विषयामध्ये तुम्ही स्किल मिळवा, एवढंच या व्हिडिओद्वारे मी आज सांगणार आहे. तर आत्मविश्वास हरू नका. जय हिंद, जय भारत, वंदे मातरम.